तर नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरीच आपण साजूक तूप कसे बनवू शकतो। तुम्ही हे विकतचे तूप आणता, त्याला चवही येत नाही आणि वासही येत नाही। लहान मुलांना तुम्ही हे घरच्या घरी बनवून देऊ शकता। काय 3 मिनिटाची रेसिपी आहे, ती तुम्ही नक्की पहा। खूप महिलांना हा प्रॉब्लेम असतो की तूप कसे बनवायचे, लोणी कसे काढायचे। तर आज मी तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन सांगणार आहे। व्हिडिओ नक्की पहा। अगदी सोप्या पद्धतीने तूप कसे बनवायचे ते सांगते। मी हे तूप 4 वर्षापासून घरीच बनवत आहे। तुम्ही दुधावरच्या साईचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकता। काही घरांमध्ये साई खात नाहीत। आम्हालाही आमच्या घरात कोणाला साई आवडत नाही। रुद्रांश पण दूध पितो, पण ते रुद्रांशला दुधावरची साई आवडत नाही, म्हणून मी हे साईचे तूप बनवते। आम्ही डेअरीतून हे दूध आणतो। तुम्ही जर गोकुळ दुधाचं किंवा अदर ब्रँडचे दूध वापरत असाल तर तुम्ही त्याच्यावरची पण साई काढून तुम्ही तूप बनवू शकता। आपण अशी पण साई चहालाच वाळायला लावतो, तर तुम्ही पण त्याचा उपयोग करा। साई एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि त्यात पाणी टाकून ते मिक्सरला 2 मिनिटं फिरवून घ्या। जर तुमचे लोणीवरती आले नाही तर अजून 1 मिनिटं परत फिरवून घ्या। तुम्ही बघू शकता की कसे लोणी आलेले आहे, त्याचा गोळा तयार होतो। हे सर्व लोणी तुम्ही एका स्वच्छ भांड्यामध्ये पाणी टाका व पाण्यात टाकून घ्या। ते लोणी पाण्यावरती तरंगते। हा बघा कसा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही तर बघू शकता की सहज हातात येत आहे हे लोणी। तुम्ही बघा मी हे कसं सहज हातात उचलू शकते आणि खरंच हे खूप सोपं आहे। ही ट्रिक खूप सोपी आहे, पण काही महिलांना माहीत नसतं, त्यामुळे ते एवढ्या राड्यामध्ये पडतच नाहीत। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी काढू शकता। हे तुम्हाला आता माहीत झाल्यावर तुम्हीही असेच घरच्या घरी तूप बनवत जा। बाहेरच्या तुपापेक्षा कधीही घरची तूप कधी चवीला चांगलेच लागते, हे तर तुम्हाला माहीतच असेल। आपण कंटाळा करतो करायचा, पण असं करू नका, कारण आपल्या मुलांना पण आपल्याला सगळ्याच आईंना वाटते आपल्या मुलांनी घरच्या बनवलेल्या वस्तू खायला पाहिजेत, आणि सगळ्यातच आपण कॉमन गोष्ट म्हणजे तूप टाकत असतो। त्यामुळे आधी तूप बनवायला शिका घरच्या घरी। हे काढलेले लोणी 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। पूर्ण पाणी हे साफ दिसलं पाहिजे, पांढरं पाणी त्यात अजिबात दिसलं नाही पाहिजे, म्हणजे तुपाचा वास येत नाही आणि तूपही भरपूर दिवस टिकते। आता आपण तूप काढायला सुरुवात करूया। लोणी तुम्ही गॅसवर मांडले की वितळायला चालू होते। तुपाची पूर्ण प्रोसेस व्हायला किमान 15 ते 20 मिनिटांचा कालावधी हा लागतोच। तूप कंटिन्यू ते हलवत राहायचं, म्हणजे खाली भांड्याला चिटकत नाही, म्हणजे आपल्याला घासायचा पण त्रास होत नाही आणि वायाला पण जात नाही ते। तूप बनवताना मी नेहमी त्यात तुळशीचे पान ॲड करते, म्हणजे तुपाचा वास छान येतो। आणि जे कोणी महिला पहिल्यापासून तूप बनवत असतील त्यात काय ॲड करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुपाचा जरा लालसर कलर येऊपर्यंत ते कडा, म्हणजे ते जास्त दिवस टिकते। माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, आणि भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत लहान मुलांसाठी पौष्टिक असे। तुम्ही घरच्या घरी काय बनवू शकता घरच्या साहित्यांमध्ये, त्या सगळे व्हिडिओ पहा आणि लाईक करा। थँक्यू फॉर ज्यांनी माझे व्हिडिओ बघून तूप बनवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा।